हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, याचा भाग 4. 1973 पासून मी परमार्थ मार्ग धरला. प्रवचन करू लागले. या मार्गावर चालताना तर अनेक गोष्टी कटाक्षानं दूर ठेवाव्या लागतात. पुढे त्या अंगवळणी पडतात. माझी राहणी त्यावेळीही साधी होती. स्वामीजींचे विचारही तसेच होते. त्यांची स्वतःची राहणी, कपडे साधे, सुती, पांढरे, ठराविक पद्धतीचे. वर्षानुवर्ष तसंच. कधी त्या पद्धतीत बदल नाही. समाजाची फॅशन बदलली म्हणून आपण बदलावं असं मला कधीच वाटलं नाही. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपल्या कपड्यांना नाही. व्यवसायाच्या निमित्तानं मी लग्नकार्य, इतर समारंभांना कुठेही जाणं शक्यतो टाळत असे. त्यातून गेलेच तर दवाखान्यातून परस्पर जायचं, त्याच कपड्यात. नटून थटून लग्नाला गेलेल्या भडक कपड्यानं दवाखान्यात जाणं कधीच घडलं नाही. परमार्थ श्रवणाला येणाऱ्या अनेक भगिनी नटून थटून येत. ते माझ्या मनाला खूप खटकत असे. मी एकदा स्वामीजींना तसं बोलून दाखवलं. त्यावर ते म्हणाले, अहो, त्या श्रवणाला येतात हेच पुष्कळ आहे. तुम्ही त्यांना तसं म्हणाल तर ते यायच्याच बंद करतील. अशा वेळी माझ्या मनात येई, श्रवण महत्त्वाचं का नटणं थटणं महत्त्वाचं? पण स्वामीजी समाजाची नाडी ओळखून होते. प्रवचनात ते सहज बोलून जात, मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. आता ज्ञानेश्वरी तीच, प्रवचन करणाराही मीच. पण उद्या मी या माझ्या नेहमीच्या कपड्यांऐवजी टाईट पॅन्ट आणि चट्ट्यापट्ट्यांचा शर्ट घालून ज्ञानेश्वरी सांगायला लागलो तर तुम्हाला कसं वाटेल? याचा अर्थ जे काम आपण स्वीकारलं त्याला अनुरूपच आपली राहणी असावी. एकदा मी स्वामीजींचं मनोगत जाणून घेण्याच्या दृष्टीनं त्यांना विचारलं, उद्या मी जर जरीची साडी, डोक्यात गजरा घालून ध्यान मंदिरात बसले तर? स्वामीजी लगेच म्हणाले, नाही नाही नाही, तसं काही करू नका. गेली 15 वर्ष मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही जशा साध्या राहता तशाच राहा. तुम्ही नेहमी पांढऱ्या साड्या नेसता तेच योग्य आहे. तुम्हाला समाजात जे कार्य करायचं आहे त्याला हाच पोशाख योग्य आहे आणि तुम्हालाही तो मनापासून आवडतो. मी कसा राहतो तशाच तुम्ही राहा. गोपालकृष्णांनी उद्धवाला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, उद्धवा, तू उद्या उंची कपडे घातलेस आणि मिष्टान्न खाल्लंस तरी त्यामुळे तुझ्या बोधात फरक पडणार नाही. परंतु तू साधाच राहा आणि कंदमुळं फळं खा. तसंच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही साध्या राहता तशाच राहा आणि स्वामी कार्य करीत राहा. इतरांचं काम वेगळं आणि तुमचं काम वेगळं. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. अर्थात माझा विचार तोच होता, पण स्वामीजींच्या स्पष्ट मतानं त्यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. सरलाताईंच्या मातोश्रींनी एकदा मला विचारलं, सुषमाताई, तुम्हाला फुलं आवडत नाहीत का? इथं एवढी फुलं येतात, तुम्ही कधी डोक्यात फूल घातलेलं मी पाहिलं नाही. त्यावर मी म्हटलं, मला फुलं खूप आवडतात, पण आपण ती डोक्यात घालावी असं वाटत नाही. ती देवाला वाहावी आणि आपण ती डोळे भरून पाहावी असं वाटतं. शिवाय आपण ती केसात माळली तर ती आपल्याला कुठे दिसत आहेत? त्यापेक्षा इतरांनी घातलेली आपण पाहावी. लहानपणी मी खूप फुलं, गजरे घातलेत. घरासमोर मागे मोठी बाग, बादलीत कळ्या यायच्या. घरी कुणीतरी त्याचे गजरे करायचे, आम्ही ते घालायचे, मुलींना शाळेत द्यायचे. मला वाटतं परमेश्वरानं लहानपणीच सर्व प्रकारची समृद्धी देऊन मला तृप्त करून टाकलंय.
फुलं फळं दूध दुभतं वैभव अमाप पाहिलं भोगलं. त्यामुळे असेल कदाचित, पण पुढील जीवनात त्या कशाचीच ओढ आकर्षण मला वाटलं नाही. अमुक एखादी वस्तू मिळवण्यासाठी खूप धडपड करावी असं मनात आलंच नाही. गरजेपुरतं मिळालं की पुरे असं वाटे. स्वामीजींकडे अनेक वस्तू खाद्यपदार्थ पक्वान्न येत, पण मला त्याचं कधी आकर्षण वाटलं नाही. उलट पुढे पुढे तर मी स्पष्टपणे असे पदार्थ नाकारत असे. मी म्हणे, मी इथं राहिले ती घी शक्कर लड्डूसाठी नाही. मला स्वामीजींकडून जे पाहिजे ते यापेक्षा निराळं आहे. स्वामीजींनीही मला जे अपेक्षित होतं ते आत्मधन देऊन मला कृतार्थ केलं आहे. आता मला या जगात काय पाहिजे? अनेक मंडळी मोठ्या प्रेमानं अनेक भेटवस्तू घेऊन येतात. काय आणू? तुम्हाला काय आवडतं? म्हणून विचारतात. मी म्हणते, मला काही नको. राहायला मंदिर आहे, अंगावर पुरेसं वस्त्र आहे, भोजनाला भाजी भाकरी आहे, मुखात नाम आहे. सभोवती संतांच्या भगवंतांच्या तसबिरी आणि ग्रंथ आहेत. यापेक्षा काय पाहिजे? असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.